मी माझ्या ब्लॉगला सुरुवात आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच केली. त्याला कारण म्हणजे माझी ही चहाची तलब. रात्री 10-10:30 वाजता मला चहा प्यावासा वाटला. मग काय, नंतर केला चहा आणि त्याच्यात एक क्रीम रोल खाल्लं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हटलं आज चपात्याच कराव्यात. कारण 2 दिवस फक्त डाळ भात, कुठं कटलेट ह्याच्यावरच भागवत होते. पण आज म्हटलं चपाती करावी, कारण नुसता भात भात म्हटलं तर लेकरांचं पण पोट जास्त भरत नाही. मग म्हटलं आज सकाळ सकाळ चपात्या लाटून घ्यावाव्यात. तर इथं चपात्या बनवून झाल्या आणि त्यानंतर लगेचच मी बटाट्याची भाजी बनवून घेतली. तर लेकरांसाठी मिठाची बटाट्याची भाजी बनवली आणि नंतर माझ्यासाठी तिखट टाकून थोडंसं त्या बटाटा परतलं. तर इथं ह्या मॅडम अशा रडत होत्या. चपात्या करताना पण खूप रडत होती. तेव्हा काव्या तिला थोडं 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 शांत करत होती, पण ती काही राहत नव्हती. नंतर मात्र खूपच रडायला लागली. मग काय, तिला कडेवर घेऊन स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि हे मला दररोज असंच करावं लागतं. त्यानंतर पोरी दुपारी झोपल्या तर तो चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स खूप आलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं थोडी स्किन केअर करावी. मग ते चेहऱ्यावर एक मास्क तयार केला आणि तो चेहऱ्यावर लावला आणि त्यानंतर लगेचच पोरी उठून बसल्या. एक अर्धा पाऊण तासही झोप झाली नसेल की लगेचच उठून बसल्या आणि मग ह्या असा काय त्यांचा धिंगाणा चालू होता. तर ह्या देवाला धिंगाणा घालायचा होता. मी नंतर त्यांना अजून झोपवायचा प्रयत्न करत होते. त्यासाठी पांघरून ते सगळं घेतलं होतं, कारण आज जरा थंडी म्हणजे गारगार लागत होतं. वारं सुटलं होतं, बाहेर थंड हवा सुटली होती, त्याच्यामुळे थोडं घरात गार लागत होतं. त्याच्यामुळे पांघरून घेतलं होतं. पण पोरी काय ऐकत नव्हत्या, धिंगाणाच घालत होत्या आणि त्यानंतर झाडून ते काढलं. तर असा होता माझा